नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजीने दिलेल्या व्रतानुसार ईश्वरी रात्रभर जागून काढत असते आणि आपण पाहतो त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी दोघेही मिळून एकत्रितपणे दिवे लावत बसलेले असतात आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. त्याच वेळेस ईश्वरीला झोप लागत असते. तेव्हा अर्णव हा स्पर्श करतो आणि बोलतो, मी सिंदूर, रात्र संपण्याआधी काही तास उरलेले आहेत, तुम्हाला झोपायचं नाही. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीला झोप लागत असते आणि ती टेबलाजवळ बसते व ती झोपी जाते. आणि त्याच वेळेस आपण पाहतो वल्लरी आणि लावण्य आजीला त्या ठिकाणी घेऊन येतात आणि वल्लरी ही आजीला बोलते, पाहिलंत का तुमची ही बळजबरीची सूनबाई कशी निवांत झोपली आहे. आणि तेव्हा आजीला देखील अतिशय राग येतो आणि त्याच वेळी तिघीजणी मिळून ईश्वरीला उठवतात आणि आजी ही ईश्वरीवर ओरडून बोलते, ईश्वरी, जर तुला हे व्रत पूर्ण करता येत नव्हतं तर मग तू हे चॅलेंज का घेतलं आहेस. आणि त्याच वेळेस ईश्वरी मात्र काहीच उत्तर देऊ शकत नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही आजीचा विश्वास पुन्हा जिंकू शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.